संस्था संचलित श्री आदिनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यालयाचे आदरणीय कैलासवासी दिगंबररावजी बागल मामा संस्थापक अध्यक्ष यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी सन 2003 या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा या ठिकाणी सकाळपासून अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये हा पार पडत आहे। सुरुवातीला मी आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की मी सकाळपासून या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, परंतु दादा कदम, तानाजी मोरे, याच्यानंतर गणेश शिंदे आणि त्यांचे सहकारी मित्रांचे फोन यायचे की सर आपला कार्यक्रम चांगला झाला पाहिजे। त्यांना म्हणलं तुम्ही काहीच काळजी करू नका, कारण आपणावर सर्वांचं आदिनाथ महाराजांचं छत्र आहे आणि या भूमीमध्ये जी काही चांगली कामं होतात त्याला कसल्याही प्रकारची अडचणी या ठिकाणी येत नाही। याला आजचा पाऊस साक्षीदार आहे, कारण बघतोय आपण। मला सुद्धा काळजी वाटायची तर या गाड्या म्हणलं तिकडेच गेटवर लावा लागतात का काय कोणा आदल्या दिवशी पाऊस झाला तर, आणि वाटायचं एखादा दुसरा म्हणणार काय राव सर सगळा चिखलच कसं यायचं आम्ही, पण ती वेळ या ठिकाणी येऊ दिलेली नाही। अतिशय कष्टानं हा कार्यक्रम तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या विचारविनिमयातून या ठिकाणी हा सकाळपासून संपन्न होत आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांचं आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग। त्या पंढरीच्या पांडुरंगासाठी जसं 400-500 किलोमीटर एक महिनाभर हे पंढरीला जाणारे वारकरी चालत येतात, तहान भूक सुख दुःख सगळं काही विसरून ज्यावेळेस ते पंढरीच्या पांडुरंगाला जाऊन भेटतात आणि तो होणारा अतिशय उच्च कोटीचा आनंद त्या वारकऱ्यांना ज्या पद्धतीने होतो त्याच पद्धतीनं मी या ठिकाणी आल्यानंतर हे सगळं वैभव पाहिल्यानंतर तुम्हाला या पांडुरंगांना विठो माझा लेकरवाळा संगे संतांचा मेळा या उक्तीप्रमाणे तुम्ही सर्वजण या ठिकाणी पाहिल्याबरोबर मला आनंद अतिशय झाला की माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी एवढा आनंद मला कधीच झाला नाही, होणार नाही। मी सकाळी पुण्यातून 10 वाजता निघालो। मुलीचं ऑपरेशन झालेलं होतं संचित हॉस्पिटलला, 3 दिवस तिथंच होतो। विकास पाटील यांचा मला फोन आला की सर तुम्हाला कार्यक्रमाला यावंच लागेल, तुम्हाला दवाखान्यामध्ये तिथं आम्ही गाडी घेऊन न्यायला येतो, कार्यक्रम आपण सगळेजण मिळून करू आणि नंतर तुम्हाला पुण्यात तिथं आम्ही संचित हॉस्पिटलला सोडतो, पण सर तुम्ही आलंच पाहिजे। पण तिथं थोडीशी अडचण होती, मला तुम्हाला भेटलं पाहिजे ही मनोमनी इच्छा होती। सकाळी 9-9:30 वाजल्यापासून माझे फोन चालू होते, हलगेवाल्यांना फोन, पेटेवाल्यांना फोन, आचार्याला सुद्धा फोन। म्हणलं बिचितकर दाजी आलाय का नाही शाळेत, म्हणले आताच आलोय। हलगेवाल्यांना फोन, त्याच्यानंतर या ठिकाणी पवार सरांना फोन केला, सर थोडस व्हिडिओ शेड्यूल पाठवा की मला कार्यक्रमाचं चालू आहे ते। तुकाराम महाराज म्हणतात त्या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं माशाला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याच्या जीवाची तडफड होते त्या पद्धतीनं आदिनाथ महाराजांना स्मरून सांगतो की माझ्या सुद्धा जीवाची तशीच तडफड होत होती की वाटायचं 5 वाजता तरी निदान शेवटचे घेतला तरी मुलांना मला भेटायला मिळावं, ही तळमळ या ठिकाणी वाटायची। आणि मग या ठिकाणी आमचे थोरले मेहने धनाजी मोरे, त्यांना म्हणलं दादा गाडी थोडी जरा वेगात घेते आली तर बघा, निदान 4-4:30 वाजेपर्यंत तरी मला तिथं 10-5 पोरांची जरी गाठ पडली तरी चिकार झालं म्हणलं मला। अशा पद्धतीने या ठिकाणी जिथे इच्छा असते त्या ठिकाणी मार्ग निघतो। त्या पद्धतीने सकाळपासून आज रविवारला या ठिकाणी जे संतती हॉस्पिटलचे मेन डॉक्टर आहेत ते संडेला सुट्टी आहे म्हणत असताना सुद्धा जणू काय या ठिकाणी आदिनाथ महाराजांनाच त्या ठिकाणी दृष्टांत दिला की काय कधीही रविवारी या ठिकाणी पेशंटला तपासायला येणारे न डॉक्टर आज माझ्या मुलीला तपासण्यासाठी 8:45 वाजता तिथं हजर राहिले। त्या ठिकाणी मी म्हटलं की कदम सर तू जिंकला, कारण ते जर यायला 12-1 वाजले असते तर मी कितीही प्रयत्न करून या ठिकाणी पोहोचू शकत नव्हतो। आणि मग त्या ठिकाणी एक मी आपल्यामध्ये या ठिकाणी येऊन आपल्याशी हितगुज साधू शकलो। या ठिकाणी ज्या पाठीमागच्या 20-22 वर्षांच्या
ज्या काही आठवणी आहेत, या आठवणींना उजाळा देत असताना केकांत सर, आपण दररोजचा अनुभव घेतोय. तुमच्या वेळेसच्या मुलांची, त्यांच्या पालकांची, समाजातील लोकांची जी शिक्षणाविषयी किंवा शाळेविषयी जी आस्था होती, ती आस्था आणि आजची आस्था याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडलेला आहे. आपल्याला कोणावर टीका करायची नाही. शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक गोष्टींना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागतंय. विद्यार्थी संख्येची अडचण असेल, प्रशासनाचे वेगवेगळे निर्णय असतील, वेगवेगळे बदलत जाणारे शासनाचे GR असतील, आणि सर्वात मोठं म्हणजे या ठिकाणी जो विद्यार्थी संख्येचा कमी होत चाललेला आकडा, पटासाठी प्रत्येक शाळेंना शिक्षकांना धडपड करावी लागणं, या सर्व गोष्टीने या ठिकाणी पार पाडत असताना तारीवची कसरत या शाळा चालवत असताना या ठिकाणी झालेले आहे. परंतु समाजामध्ये जे काही घटक असतात, जे पालक जागृत असतात, ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सेवा मिळते त्या ठिकाणी मुलं ती पाठवतच असतात. काल परवाचा या ठिकाणी विषय गणेश शिंदे, तानाजी मोरे आणि त्यांचे सहकारी मित्र शाळेवर या ठिकाणी आले. मी वाटेनं प्रवास करत होतो आणि त्यांना म्हटलं त्या ठिकाणी जाऊन थोडं काय तयारी वगैरे करायची असली तर बघा. आल्यानंतर या ठिकाणी गणेशरावांनी मला सांगितलं, काय राव सर, शाळेवर आलोय. बर म्हणलं, चांगली गोष्ट आहे. काय राव म्हणले, कसं काय इथं पोरं आम्ही शाळेत घालावते काय कळणार. म्हणलं का? अहो म्हणले, जरा पाला पासोळा, जरा इकडे तिकडे काड्या कोड्या आहेत त्या. मी म्हटलं, प्रत्येक वर्षी आपण दसऱ्याचं सारवण घरी जे काढतो त्याच्यासाठी हेच कारण असतं. आता शाळेला सुट्टी आहे. परवाच सर आम्ही आंतरभारतीय विद्यालयामध्ये आमचं ट्रेनिंग चालू होतं आणि आमची निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचं शेवटची परीक्षा त्या ठिकाणी होते. आणि जसं बोर्डाच्या परीक्षेला एक डेस्कवर एक विद्यार्थी या पद्धतीनं नंबर टाकतात, त्या पद्धतीने त्या ठिकाणी नंबर टाकले. आम्ही जाऊन बसलो. अक्षरशः असा एकही शिक्षक आणि तिथला प्रशिक्षक राहिला नाही. पॅन्टीला सगळ्या जाळ्या लागलेल्या, डेस्क सगळे मळकड झालेले, धूळ बसलेले. काय नाही, गपचूप बसलो आम्ही तिथं. का तर तिथल्या प्रशासनाला आपण दोष देऊ शकत नाही, कारण 40 दिवस ती शाळा बंद असते. त्याच्यामुळं त्या ठिकाणी थोडस स्वच्छतेचा अभाव असतो. परंतु ज्या दिवशी शाळा भरते त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना सगळं त्या ठिकाणी करून मिळतं. गणेशरावांना मी तेच सांगितलं, हा ठीक आहे, थोडस इथल्या स्वच्छते बाबतीत तुम्ही जरी असला, तुमच्या मुलांच्या बाबतीत, शिकवण्याच्या बाबतीत जर आमच्यापैकी कुठले शिक्षक, माझे सहकारी मित्र कमी पडले तर आमचा कान धरा, आमचा कान धरा आणि आमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी तुम्ही मुलं पाठवा. कारण 5वी 6वीच्या ऍडमिशनसाठी आम्ही त्यांच्याकडे गेलतो. आणि आणखीन मी गणेशरावांनाच काय, पण इतर पालकांना सुद्धा या ठिकाणी आमच्या सर्व सहकारी बांधवांच्या वतीने या ठिकाणी आपण ग्वाही देतो की जेवढ्या विश्वासानं तुम्ही मुलं या शाळेमध्ये पाठवणार, तेवढ्याच विश्वासानं आम्ही त्यांना घडवण्यासाठी धडपड करणार. याच्यामध्ये मात्र या ठिकाणी तीळ मात्र शंका कुणीही बाळगण्याचं कारण नाही. या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे. येवरे मॅडमची करमळा गेल्यानंतर भेट होते. शिंदे विशाखाताई सुद्धा या सोहळ्याला येणार आहेत हे कळलं. याच्यानंतर या ठिकाणी बाकीचे असे तुमच्याकडून कळायचं आणि मी दररोज अपडेट घेतल्यासारखं घ्यायचो, फॉलोअप घेतल्यासारखं की किती जण जॉईन झाले, कोणाकोणाशी संपर्क झाला, काय झालं, कार्यक्रमाची रूपरेषा काय, कसं हे ते. आणि मग अतिशय छान पद्धतीनं आपण सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. यातून या ठिकाणी एक आपणामध्ये आत्मविश्वास निर्माण होत असतो की मी हे करू शकतो. या काय गोष्टी म्हणजे काय जंतर मंतर नाही, मनामध्ये इच्छा असली ना कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी साध्य होऊ शकते. जहा चाहा होती है वह राह निकलता है. या पद्धतीनं जर आपल्या मनामध्ये एखादं कार्य करण्याची जबरदस्त इच्छा निर्माण झाली तर निश्चित त्या ठिकाणी आपण आपलं कार्य हे प्रगतीपथाला नेऊ शकतो. याबद्दल कोणीही शंका बाळगण्याचं कारण नाही. या ठिकाणी मला 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली. आपण सर्वांनी आम्हा शिक्षकांचा सन्मान केला. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये असा त्या ठिकाणी चांगलंच काम करा, वाईटांना नकार द्या आणि आपलं भावी जीवन हे उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करा.
प्रत्येक जण या ठिकाणी आपण पालक आहात. आपल्या अपेक्षा ह्या उंच असतात, पण आपण आपल्या मुलांकडून अपेक्षा व्यक्त करत असताना थोड्याशा त्याची भौतिक क्षमता पण बघा. प्रत्येकालाच वाटतंय माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, IT झाला पाहिजे. हे पॅकेज ऐकतो आपण. 15 लाखाचं पॅकेज मिळालं, 40 लाखाचं पॅकेज मिळालं, 50 कोटी कमवले, काय झाले? हे काही बरोबर येत नाही. आपण आपल्या मित्रांबरोबर वागत असताना, सहकार्याबरोबर वागत असताना जे वागतो तीच प्रामाणिकपणा, तेच फक्त आपल्या बरोबर त्या ठिकाणी येत असतं. पैशाने सगळ्या गोष्टी साध्य होत नाहीत. हे या ठिकाणी आपण कोरोनामध्ये शिकलेलो आहे. तर सर्वांनी या ठिकाणी आपापल्या क्षेत्रामध्ये नाव कमवण्याचं काम करा. या ठिकाणी मला 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली, याबद्दल पुनश्च एकदा आपणा सर्वांचे या ठिकाणी मनापासून मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.